नेक्स्ट मॅच मोठा गाव आणि वडूनगर टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. रवी वाळे आणि नितीन म्हात्रे ही डावाची सुरुवात करतात. या ठिकाणी गावदेवी वसार या संघाची सलामीचे फलंदाज त्यांनी पाहायला आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज पंकज माळी. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एन कडून या ठिकाणी आपण बघा पहिल्या षटकाची सुरुवात होते. पंकज माळी गोलंदाज आहे. समोर रवी वाळे एक जाडजोड बांध्याचे फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला फलंदाज नितीन म्हात्रे यावेळी नॉन स्ट्राईक एंडकडे. तर पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतात. पहिल्या षटकाची सुरुवात काही क्षणात होते. ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण इथे शॉर्ट थर्डमॅन आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप कव्हर पॉईंटला एक डीप एक्स्ट्रा म्हटलं एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ ही रचना ऑफसाईडला असताना पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू पाहतात आपण मिडऑफ क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत पहिली धाव इथे पहिल्या चेंडूवर. क्रिकेटमध्ये पहिली धाव, पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिला निर्धाव याला एक अन्यसाधारण महत्त्व नेहमी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे मात्र पहिली धाव इथे धावपलकर आली. एक धावेने खातं देखील उघडलं गेलं. वळूया पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मधल्या दिशेने असणारा चेंडू इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंगॉन आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत मात्र सहज 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांचं योगदान इथे मिळेल ते फलंदाजाला आणि 2 धावा संघाला घेऊन जातात बिनबाद 3च्या घरामध्ये. बिनबाद 3. 2 चेंडूची समाप्ती. पंकज माळी गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आणला गेला आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात इथे मात्र लॉंग ऑन आहे. वाडिश लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग यामध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतात क्षेत्ररक्षक चेंडूवर जे येतोय तोपर्यंत सहजगत्या 1 धाव. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे धावपल नोंदवली. 4 धावा धावपलकावर. बेस कमी केलं एवढा आवाज नाही बरोबर. बेस वाढव ना थोडा. तर नाही एवढा नाही कमी कर. हॅलो नाही जास्त झाला कमी कर. तर मैदानाकडे वळूया. आता बरोबर पुढचा चेंडू. यावेळी मात्र अलिशान स्कोपच्या माध्यमातून दिलशान स्कूप ज्याला म्हणलं होतं इथे खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. श्रीलंकेचा फलंदाज ज्याने दिलशान याने हा फटका शोधला होता. अगदी सहजगत्या चेंडूला मारायचा आणि त्या ठिकाणी मात्र हा फलंदाज यशस्वी ठरला. क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे फटके तुम्हाला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये दिलशान स्कूप हा अतिशय नावाजलेला फटका द्यायला मिळतो. सहजगत्या चौकार षटका सहज मिळत होतो अर्थात लॉंग लेग किंवा डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. या दरम्यान हवेतून या ठिकाणी खेळला चेंडू 2 क्षेत्राच्यामध्ये चेंडू आहे. इथे मात्र लॉंगॉन आणि वाडिश लॉंगॉनमधून क्षेत्र चेंडूवर येईपर्यंत 1 धाव आणखी धावपलकर इथे नोंदवली गेली आहे. धावपलकात वाढ झाली. एकूण धावा धावपलकर या ठिकाणी पाहायला मिळतात त्या 4 धावा. रवी वाळे 2 या धावसंख्येवर, नितीन म्हात्रे वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि गोलंदाज पंकज माळी 5वा चेंडू फेकण्यासाठी तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने 8 धापांचा रनअप आहे. यावी आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मात्र आपण पाहतात मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक करत नाही. सहजगत्या चेंडू फेकतोय गोलंदाजाच्या दिशेने आणि तोपर्यंत मात्र इथे षटकाची सांगता. पहिले षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 5. जिथे 3 धावांचे योगदान रवी वाळे, नितीन म्हात्रे 2. इथे 5 आहेत ना. तर 6 धावा येस. मोस्ट वेलकम शुभ आगमन होत आहे या मुख्य व्यासपीठावर. आमचे गावचे आदर्श आणि ज्यांच्या माध्यमातून आमच्या या गावाचं नाव
साता समुद्र पलीकडे नेऊन ठेवलेला आहे आमचे आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर बॉडी बिल्डरचा जेव्हा विचार या गावाचा आपण करतो तेव्हा अरुण सर भोईर यांचं 7 नाव धावा धावपलकर आल्यात 7 धावा. आपण आवर्जून इथे घेत असतो. सन्माननीय अरुण भोईर सरांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. पंकज माळचे षटक मात्र या ठिकाणी समाजात चांगलं षटक ज्याला म्हणलं तर 7 धावा या षटकामध्ये इथे आपण पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र आपण पाहणार आहोत दुसरे षटक यावी. रवी वाळे 3 या धावसंख्येवर, नितीन म्हात्रे वैद्य 3 या धावसंख्येवर. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अतिथी कक्षाकडून या ठिकाणी पहिल्या षटकात 7 धावा. उमंग गोलंदाज आहे. इथे एक लॉंग लेग तैनात केले गेले. डीपला आपण पाहता डीप मिड विकेट देखील पाहताय. एक वाडिश लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन. दरम्यान यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. 1 बाउंड चेंडू इथे पण पाहायला मिळाले. 1 धावीचं आणखीन योगदान. धावपलकात धावा येतात त्या 8. 8 हा अंक आपल्या समोर आला की मी गेले दोन्ही दिवस त्याचा उल्लेख केला. महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची आपल्याला निश्चितच आठवण होते. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक हे 2 रायगड जिल्ह्यामधले गणपती बाप्पा. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 5 गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतात. याबद्दल निश्चित बोलेन. वळतोय आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र उंची होती चेंडूला हुक केला गेला आणि बघता बघता चेंडू गेला. इथे मात्र पाहते चौकारच्या दिशेने 4 धावा धावपलकावर इथे आल्या. वाडिश अर्थात लॉंगॉन क्षेत्रामधून आपण पाहायला मिळतं. वाडिशच्या मधून चेंडू सीमापार आणि या 4 धावा धावपलकावर. चौकार. एकूण धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 12 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. त्यानंतर आपण पाहता पुण्यापासून 25 किलोमीटर असणारं ते थेऊरचं चिंतामणी, त्यानंतर मोरगावचं मयुरेश्वर, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामधला अर्थातच सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो उजव्या सोंडेचा गणपती हे एकूण आपण पाहिलेत. त्यानंतर अजूनही त्याचा निश्चित उल्लेख करेन. त्यानंतर वळी आपण पण एक मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतात हवेतून चेंडू खेळलाय. पूलचा सुंदर फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे पाहायला मिळाला आणि येतोय इथे मात्र एक शानदार षटकार. 6 धावा. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला. साऱ्या भावांची एकी खुदे मागण हे देवाला. नितीन म्हात्रेच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळेल 2 मोठे फटके. एक मगाशी चौकार, एक षटकार आणि 18 धावा धावपलकावर. 18 चांगली सुरुवात आहे. पहिल्या विकेटी बिनबाद 18 धावा धावपलकावर. त्यानंतर पुण्यापासून 50 किलोमीटर असणारा रांजणगावचा महागणपती, गिरिजात्मज लेणेरीचा आणि ओझरचा विघ्नेश्वर अशी ती अष्टविनायची यात्रा. आणि त्याचबरोबर जेजुरीचा खंडोबा आणि शनीशिवाजी शणेबाप्पा आणि त्याचबरोबर शिर्डीचे साहेब असं 3 दिवसाची ती यात्रा प्रत्येकाने करावी. दरम्यान अकुटाबे चेंडू या ठिकाणी पूल केलाय. वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. आणखीन एक घणगदी षटकार. 6 धावांचं योगदान. त्यांच्या या नात्याला भिवंडीचा तो उठवता तारा चमचम चमकत आला. उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी. नितीन म्हात्रेंचं खूप चांगलं योगदान तुम्हाला इथे पाहायला मिळालं, ज्याने मोठे फटके खेळले. ऑनसाईड क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर 6 धावांचं योगदान. धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावाल्या त्या 24. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये रवी वायले आणि नितीन म्हात्रे ही जोडी मात्र या ठिकाणी उमंग बाळी याच्यावर आक्रमण इथे पाहायला मिळालं. अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलच्याकडून पंचांच्या उजवीकडून 8-10 पॉईंटचा रनअप आपण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने, माफ करा डाव्या हाताने
या ठिकाणी मात्र हा फटका थोडासा फसला आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू बेसावला. पहिला फलंदाज बाद झाला. 24 या धावसंख्येवर इथे मात्र पहिला फलंदाज गावदेवी वसार संघाचा. साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. नितीन म्हात्रे याने मात्र या ठिकाणी आता आपली विकेट गमावली, पण बाद होण्यापूर्वी त्यांनी तब्बल 2 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवली. एक तब्बल 20 धावांची काय धन्यवाद. जबरदस्त ताकदवर फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण संघांना ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. मयूर पाटील मायरा स्पोर्ट्स टीमचे ओनर देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये तसेच प्रफुल्ल म्हात्रे यांचं देखील आम्हाला विशेष सहकार्य आहे. त्याच्या माध्यमातून देखील ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. सूरज नवीन फलंदाज. या ठिकाणी बॅटचा स्पर्श झाला होता. इथे मात्र दोन्ही फलंदाजांचा विचार आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचा यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर इथे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकामधून चेंडू मात्र सीमापार झाला आणि 4 धावांचं योगदान. संदेश चौगले यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम संदेशजी चौगले, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सूरजने चौकारांनी खातं उघडलं. इथे धावपल आल्या त्या 28 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद 28. मोस्ट वेलकम शुभागमन होत आहे. भिवंडीचे ग्रेट लेजंड प्लेयर दिनेश चौगले साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय दिनेशजी चौगले सर, आपण पाहतोय ॲज अ लेजंड, एक जबरदस्त खेळाडू आणि खेळाच्या माध्यमातून वडूनगर गावाचं नाव ज्यांच्या माध्यमातून उंच झालं ते खेळाडू इथे जोडलेले आहेत. धन्यवाद. तर 21 धावा या ठिकाणी खर्च केल्या त्या गोलंदाज उमंग माळगी यांनी. मागडे षटक इथे पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आणि नवीन षटक पुन्हा एकदा 28 धावा धावपल असताना 1 गडी बाद 28. पंकज माळगी वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी आणि संघाचं तिसरं षटक घेऊन पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी कट केला आहे. लेट कटचा वापर केला आहे. ताकद अतिशय चांगली होती, पण इथे कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होता. चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी आणि द्विधा मनस्थितीमध्ये इथे आपण पाहणार आहोत. इथे मात्र फलंदाज धावचीत, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. दुसरा फलंदाज मैदानातून गमवला तो गावदेवी वसार संघाने. क्षेत्रात मदत तो करी, संकटकाळी जनतेसाठी पुढे उभा तो राही. तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावची, त्याला क्रिकेटमधली आत्महत्या असं म्हणलं आणि फलंदाज बांधून परतला. दुसरा धक्का बसला. धावचीतच्या रूपाने फलंदाज मैदानातून या ठिकाणी गमले. रवी वाळे मगाशी आपण पाहिलं होते 5 धावसंख्येवर. त्यानंतर नितीन मात्रे बाद झाला पहिला फलंदाज, ज्याने 20 धावांचं योगदान दिलं. टीम मोठागाव संघाचे कॅप्टन, आपण देखील टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. वडिया मैदानाकडे या ठिकाणी मोठा फटका मिड विकेटच्या वरून पुलचा फटका, पॉवरफुल फटका, षटकार 6 धावा. राहुल नाईक, प्रदीप पाटील गोष्ट त्याचे भारी. दिलीप शेठ सर्व मित्र त्याच्या बरोबरी. महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीरा काळाला सारे मिळून 6 धावांचं योगदान इथे मिळालं. अकुट टप्प्याचे चेंडू आणि त्याचबरोबर फुटबॉल चेंडू या फलंदाजासाठी नंदनवान असं म्हणलं जातं, कारण या चेंडूवर मोठे फटके खेळण्याची निश्चित क्षमता आजकालच्या सर्वच तरुणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी ती योगदान सूरजच्या माध्यमातून. दरम्यान अतिशय आतमध्ये येणारा चेंडू होता. यावेळी फ्रंटपुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकात नोंदवली. 1 धाव संघाला मिळाली आणि या एका धावाच्या माध्यमामध्ये 36 धावा धावफलकावर. 2 बाद 36 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. ती गावदेवी वसार हा संघ
नाणेफेक काढल्यानंतर आता त्यांच्या वाट्याला फलंदाजी आली आणि ती निश्चित फायदा उचलतात, कारण षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये असताना पंकज माळी ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केले होते, या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत त्याने अर्थात 8 धावा खर्च केल्यात. यावेळी चेंडूचा पाठलाग करण्यात आला, पण पंचांच्या हात जमिनीला समांतर झाले, कारण उजयशीच्या बाहेर चेंडू टप्प्यामध्ये बाहेर निघाला. सोयीचा इशारा माध्यमातून आपण पाहिलं. 1 धावीचं आणखी एक योगदान. तिसरा पंचांकडे पुन्हा एकदा येस तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. तिसरे पंच या ठिकाणी पाहतात की हा चेंडू स्वैर आहे की नाही हे पाहिलं जाईल. आतापर्यंत 37 धावा दाभोलकर आल्यात. तर हा चेंडू मात्र सोयीचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. 1 धावीचं आणखी योगदान इथे मिळेल. धावफलकात 1 निवाड. वाईट बॉल. 37 धावा दाभोलकावर. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र स्क्वेअर कट केला आहे. सुंदर फटका आपण पाहायला मिळतं. कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल. इथे मात्र आपण पाहता इथे डीप एक्स्ट्रा करून क्षेत्रशी चेंडू येतोय तोपर्यंत सुंदर क्षेत्रेषण, कारण जिथे 4 धावा होते तिथे फक्त 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धावीचं योगदान संघाची धावसंख्येत वाढतील. 38 चांगली फलंदाजी गावदी वसार या संघाच्या माध्यमातून. दुसरीकडे ब्राह्मणदेव भाटाळी संघ क्षेत्ररक्षण करतोय. डावकर फंड समोर आहे. या ठिकाणी आपण पाहणार आहोत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र चांगला चेंडू खाली राहिला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर हा गोलंदाज करत असताना पंकज माळी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. पहिल्या षटकात फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. एक कंजूस गोलंदाज म्हणून निश्चित पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर उमंग माळी हा गोलंदाज मात्र या ठिकाणी आला. त्यांनी मात्र मागडे षटक फेकलं. तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केल्या. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. मधल्या इच्छेच्या दिशेने चेंडूला हलकंसं असला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह आपण पाहतात. फ्लिकचा फटका ज्याला म्हटला जातो. चेंडू गेला तो अर्थातच यावी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मध्ये पण 1 धाव इथे धावफलकर मिळाली आणि त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धन्यवाद. संघाची धावसंख्या धावफलकर येऊन पोहोचते ती 39 प्रति षटक 13. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण प्रत्येक खेळाडूला देत आहोत. मग भिवंडी इमर्जिन असो किंवा ठाणे ग्रामीण प्रत्येक संघाच्या आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत. त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय गरकाबाई डोंगरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. स्वर्गीय सकुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती आम्हाला इथे प्राप्त झालेली आहे. साहेबांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आई एकविरा प्रतिष्ठान टेमगरपाडा भादवड टेमगर गावाची मानाची पालखी, त्या पालखीचे ते नक्कीच अध्यक्ष आहेत. त्यांचं शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 13च्या सरासरीने प्रतिषटक 39 धावा इथे धावफलकर आल्या. गोलंदाजीचा विचार केला पंकज माळी यांनी या षटकात 11 धावा खर्च केल्या. मागच्या पहिल्या षटकात त्यांनी 7 धावा खर्च केल्या. तब्बल 18 धावा खर्च केल्या. मात्र कोणती सफलता त्याला मिळाली नव्हती. 3 षटकात 39 धावा धावफलकर आल्यात. आणि आता आपण पाहणार आहोत नवीन षटक घेऊन गोलंदाज अतिथी कक्षाकडून प्रयाग माळी. प्रयाग माळी याने जर विकेट हॅट्रिक म्हणजे सलग 3 विकेट जर प्राप्त केले तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्याला दिले जाईल. हरिदासजी माळी या सरांकडून विकेट हॅट्रिक घेतली, सलग 3 विकेट घेतल्यात, आपल्याला 2000 रुपयाचा पारितोषिक आणि पैसे देखील या ठिकाणी जमा झालेत. ही योगदान आहे. जाऊया आपण मैदानाकडे.
तर शुभेच्छा आहेत प्रयास माळी पंचांच्या उजव्या हाताने या ठिकाणी अप्परकटच्या माध्यमाने चेंडू खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून नकळता आपण पाहिला चेंडू सीमापार झाला आणि पहिल्या चेंडूवर सुंदर फटका चौकार 4 धावा. चौकाराला फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं सूरज दुपकरच्या बॅटमधून आलेला हा सुंदर फटका चौकार. याची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकार चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचली. तब्बल या 2 चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती 16 आणि एकूण धावसंख्या 43. मधला चेंडू मात्र स्वैरचा इशारा. नक्कीच एक आमची धावीचं योगदान 44. रजा घेत आहेत सन्माननीय अरुण भोईर सर, जयदुर्गा संघाचे माजी खेळाडू आहेत आणि बॉडी बिल्डरच्या माध्यमातून या गावाचं नाव ज्यांनी उंच केलं असे आमचे अरुण भोईर सर आमची रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. हवेमधून खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये यष्टयशक होता. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पहिली विकेट या ठिकाणी मिळाली ती गोलंदाज प्रयाग माडीला, ज्याला सलग 3 विकेट घेतले. धन्यवाद. निश्चित कॉमेंट्री बॉक्स गोबल टेनिस क्रिकेट GTC वाहिनीचे करता धरता मालक अर्थातच जल्पेश भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम मोठा गाव संघाचं देखील येथे आगमन झालेलं आहे या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि त्याचबरोबर वडू नवगड संघाचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. GTCच्या माध्यमातून जलपेश दादा भोईर यांनी खूप चांगलं योगदान मोठा गावच्या परिसरामधून आपल्याला पाहायला मिळालं आणि निश्चितच ती वाहिनी देखील लोकप्रिय ठरली. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय गिरीश म्हात्रे. फलंदाज मात्र बाद झाला आणि आतापर्यंत आपण पाहता 44 धावा धापलकावर इथे पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये असताना प्रयाग माळी यावी बॅकफुटरचा चेंडू खेळायचा होतं. इथे मात्र आपल्याला यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज या ठिकाणी अर्थातच त्याच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी त्याने आला आणि तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव इथे धावपलकर मिळाली नाही. यानंतर मोठा गाव संघाचा संघ या ठिकाणी खेळताना पाहिले, ज्याच्यामध्ये खूप मोठे योगदान असणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहिला बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धाव सहजगती इथे पूर्ण केलेली. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 45 धावा धापलकर. 5 षटकांचा सामना आहे. 1 धावीचं योगदान इथे मिळते साजलीला. प्रेक्षकांचा अंदाज साधारणतः 60 धावा या ठिकाणी धावपलकावर येतील. 5 षटकांचा हा अंदाज आहे, कारण क्रिकेटमध्ये अंदाज बऱ्याच वेळा फेल ठरतात हे तुम्ही पाहिलेत. वळी आपण मैदानाकडे अतिथी कक्षाकडून गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र पूलचा फटका, पॉवरफुल फटका तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल द्रविड स्टाईलमध्ये चेंडू इथे मात्र पाहिलात. मिडविकेट सीमारेच्या पलीकडे येतो एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटका. 6 धावा. साजनच्या बॅटमधून आलेला हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतं आणि अर्धशतकाच्या जवळ अर्थात अर्धशतक धावपलकावर 51 धावा धावपलकावर इथे पाहायला मिळाल्यात. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे प्रेक्षकांचा अंदाज होता की साधारणतः 60 धावा धावपलकार येतील, पण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेट पंडित कोणताही असं सांगू शकत नाही की या सामन्याचा निकाल काय लागेल, किती धावा धावपलकार येतील. कारण 6 चेंडूमध्ये 1-1 धावीसाठी देखील या ठिकाणी आपण पाहिलं अनेक संघ पराभूत झालेत. हे देखील योगदान आपण पाहायला मिळालं. तर 6 चेंडूमध्ये 42 धावा सहजगत्या पूर्ण केल्या होत्या त्या उरण रायगडमधल्या जीवित म्हात्रे यांनी. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण एक स्वागत आणि सन्मान इथे आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये त्यांची देखील एक वाहिनी आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC. त्या GTCचे प्रोप्रायटर आहेत जल्पेश भोईर साहेबांचा हा मान सन्मान सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या माध्यमातून केला जात आहे. या आपण आमच्या TV स्क्रीनवर पाहताय. आपण या स्पर्धेचे आयोजक युवकांचे प्रेरणास्थान गजेंद्र भाऊ यांच्या शुभास्ते हा मान सन्मान येथे होत आहेत. आपण आलात या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. अँड बॅक टू कॉमेंट्री बॉक्स काका म्हात्रे. तर या ठिकाणी आपण पाहतात आमच्या मैदानामध्ये भाटाळे ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे सर्व राजेश माळी यावे
तर त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हावं, हे आपल्याला नम्र विनंती आहे. जाऊया आपण मैदानाकडे. प्रयाग माळी आपल्या षटकातला पुढचा चेंडू फेकणे तयार. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, पंच नाखुश आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे हात जमिनीला समांतर धावा आल्या. अवांतर एक धावीचं आणखीन एक योगदान ते धावपलकात मिळालं. खरं तर प्रयागमाळीसाठी पारितोषिक होतं. 3 सलग विकेट घेतले तर 2000 रुपये पारितोषिक होतं. पण या ठिकाणी आता पण आपण जर पाहिलं त्यांनी 1 विकेट मात्र मिळालं होतं आणि सोयी चेंडूचं निश्चित योगदान दिलं आहे. इथे मात्र संत गतीने चेंडू आपण पाहिलात, ज्याला बॉलिंगमध्ये परिवर्तन, गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. संत गतीने चेंडू फेकला, फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी बीट केला आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालं. तेव्हा गावदेवी वसार या संघाने धावपलकावर धावा नोंदवल्या तर तब्बल 52 धावा. 4 षटकामध्ये 52 धावा म्हणजे प्रतिषटक आपण जर या ठिकाणी पाहिलात तर 13ची सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवली. प्रयाग माळी याची गोलंदाजीचं पृथक्करण आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याने या षटकात तब्बल आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत ते अल्पेश गायकवाड सर, ज्याने तब्बल 1 फलंदाज बाद केला पण 13 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलं. अंतिम षटक असेल. गोलंदाज या ठिकाणी धीरज यावी येतील. तर या आपण बॅनर पाहू शकता आपण टी व्ही मॉनिटरवर. गुरुवर्य लोकप्रिय खासदार ग्रामीण सम्राट सन्माननीय बाळामामा यांचा हा बॅनर आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. ठीक आमचा जो मंगल कार्यालय जो हॉल आहे त्या हॉलवर ये 3 बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तसेच सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे माजी आमदार यांचा देखील बॅनर तुम्हाला पाहायला मिळाला. तर साजन फुलोरे या ठिकाणी आपण पाहता 1 षटकाच्या मधून 7 धावांचं ज्यांनी योगदान दिलं तर दुसरीकडे गिरीश म्हात्रे ज्याने 2 चेंडूमध्ये 1 धावेचे योगदान दिलं. अंतिम षटक घेऊन गोलंदाज नीरज माळी आपल्या बॉलिंगवर आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीच्या एंडकडून 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचं योगदान येथे रोखण्याचा प्रयत्न ब्राह्मणदेव भाटोळी संघ करेल ते गावदेवी वसार या संघाला. पंचांच्या उजवीकडून गोलीसाठी आहे. मध्यम गती 12 करतोय. 10 ते 12 फलंदाजांचा रनअप. गोलंदाज नीरज माळी आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पहिला चेंडू उजव्या हाताने या ठिकाणी पाहिला, चांगला चेंडू पाहायला मिळतात. वेगवान चेंडू ज्याला म्हटलं होतं तर नीरज माळी यांनी देखील विकेट हॅट्रिक घेतले. 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी हरिदासजी म्हात्रे सरांच्या माध्यमातून माळी सरांच्या माध्यमातून दिले जाईल. हरिदासजी माळी सरांच्या माध्यमातून दिले जाईल 2000 रुपयाचं पारितोषिक. 3 सलग विकेट घेतले. तर वळूया मैदानाकडे. यावी फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे व्लाडिस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र मिसफिल्ड आणि चेंडू येतोय. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. 4 धावांचं योगदान. संघाच्या धावसंख्येत 4ने बदलले. एक सुंदर फटका तुम्हाला इथे पाहायला मिळाला. तो गिरीश म्हात्रेंच्या बॅटमधून वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय आणि बघता बघता धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या 56 धावा धावपलकर आल्यात. वळूया मैदानाकडे. रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे आपण पाहता क्षेत्ररक्षक नाही आहे आणि अर्थात या ठिकाणी लॉंगलेग क्षेत्रामधून चेंडूला सीमावर पाठवलं. 4 धावांचं योगदान इथे पुन्हा एकदा मिळालं. रिव्हर्सिव म्हणजे दुधारी तलवार. डेव्हिड हटन झिम्बाब्वेचा खेळाडू ज्याने पहिला फटका शोधून काढला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आज आपण पाहतात टेनिस विश्वामध्ये आणि लेदर विश्वामध्ये अशा अनेक खेळाडू पाहायला मिळालेत भारतामध्ये जे अर्थातच रिव्हर्सिवचा फटका केला. 4 धावांचं योगदान. बघता बघता धावा धावपलकर जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 60च्या घरामध्ये. सुंदर फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे मात्र यष्टिरक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी मिस करतोय चेंडू. सीमारेषा पलटी येतोय. बोनस 4 धावा आणि संघाची धावसंख्या धावपलका 64. क्षेत्राची योजना तुम्ही जर पाहिले तर या ठिकाणी मात्र शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग इथे तैनात आहे. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहायला मिळतात. फलंदाज पुन्हा एकदा आपल्या क्रीजवर. दरम्यान यावी या ठिकाणी मात्र हा झेल पुन्हा एकदा दुष्काळ 13वा महिना ज्याला म्हणला होता इथे झेल सुटला गेला आणि आणखीन एक धावेचे योगदान. 65 धावा धावपलकावर. एक मोठी धावसंख्या धावपलकावर इथे नोंदवली. ती गावदेवी वसर संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना एक मोठं लक्ष इथे निश्चित उभं करतोय ब्राह्मणदेव भाटाळी या संघाविरुद्ध.
पंचांच्या उजवीकडून गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर नीरज माळी. यावी चेंडूला खोदून काढलाय. यॉर्करमध्ये चेंडू होता, बॅकफूट गेला, एक ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. इथे शेतेशे चेंडू इथे चेंडूची फेकी गोलंदाजी दिशेने केली, पण तोपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलक इथे नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान मिळालं आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. तेव्हा गावदेवी वसार या संघाने धावा धावफलकावर नोंदवल्या. त्या तब्बल या ठिकाणी 3 गडी बाद धावा धावफलकावर या ठिकाणी आल्या. त्या 67 आणि 68 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. ते ब्राह्मणदेव भाटाळ या संघासमोर 68 धावा 5 षटकामध्ये आपण या ठिकाणी विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये खरं तर गरज आहे ती 13.60ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकाची आपण जर गोळींचं पृथक्करण या ठिकाणी पाहिलं तर नीरज माळी मागडा गोलंदाज ठरला, ज्याने तब्बल 15 धावा या ठिकाणी खर्च केल्या. आणि फलंदाज क्रम जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गिरीश म्हात्रे यांनी 2 चौकाराच्या माध्यमातून नाबाद 10 धावांचं योगदान इथे दिलं. आणि साजन फुलोरे ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 9 धावांचं योगदान इथे दिलं. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धामध्ये तोपर्यंत आपण जाऊया. आवाज ऐकूया. मुरबाडचा एक गोड आवाज सुनील दादा शेळके सरांचा एक मस्त आवाज ऐकू. तोपर्यंत जाऊया डीजेकडे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डीजे. पुढचा सामना मित्रांनो, एका बाजूला टीम वडनगर आणि दुसऱ्या बाजूला मोठा गाव. हा मॅच आपण टॉस करत आहोत. सन्माननीय गरकाबाई डोंगरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर गरकाबाई डोंगरे यांच्या शुभास्ते हा आपण टॉस करत आहोत. उपस्थित या व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस होणं फार महत्त्वाचं आहे. मॅच देखील तितकाच चांगला मॅच आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत. सन्माननीय गरकाबाई डोंगरे यांच्या शुभास्ते हा टॉस. आपण दोन्ही टीमला टॉस दाखवूया. एका बाजूला त्रिमूर्ती इंटर पॅचेस आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025. जल्पेश भोईरचं कॉल आहे. त्रिमूर्ती असा कॉल आहे, मात्र फ्रेश टॉस केला जाईल. नक्कीच हा टॉस जो असेल तो टॉस बॉक्समध्ये टाकावा सर. त्रिमूर्ती असा कॉल आहे आणि आलेल देखील आता त्रिमूर्ती आहे. दोघांची इच्छा आहे तर डबल पुन्हा करा आपण. नक्कीच एकदा होऊनच जाऊ दे आता. चला हा टॉस जो आहे पुन्हा त्रिमूर्ती 4 वेळा हा टॉस जो आहे आलेला आहे. थँक्यू सो मच गरकाबाई. आणि आपण आपल्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण मोठा गाव टीमच्या कॅप्टनला हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमात देण्यात आलेला हा गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. थोडीशी चर्चा मोठा गाव संघाबरोबर आपण नक्कीच करूया. जल्पेश, फार क्रिकेट सध्या सुरू आहे. सर्वच खेळाडू बिझी आहेत. मग ग्रामीण फॉर्मॅट, ओपन फॉर्मॅट आणि ऑल इंडिया फॉर्मॅट प्रत्येकीच खेळाडू चांगलंच काम करतात आपल्या गावासाठी. आपण पहिल्यांदा इथे पोचलेले आहेत या वर्षामध्ये, मी म्हणेल 2025मध्ये. कसं फील होत आहे? या ग्राउंडला खेळायला मजा येते. आम्ही 2013ला लास्ट मॅच खेळलेलो आहे. आर.के. ट्रॉफी व्हायची तेव्हा. त्याच्यानंतर माझ्या मते 12 का 13 वर्षानंतर आलो आम्ही या ग्राउंडवर खेळायला. सर्वप्रथम कल्पेश, आम्ही तुझा आभार व्यक्त करू, कारण की तुम्ही आम्हाला मॅनेज केलं. कारण की तुम्ही या स्पर्धेमध्ये आलं. आम्ही एकच कॉल केला फक्त आणि तुम्ही लगेच सांगितलं की ठीक आहे, आमची एंट्री करा तुम्ही, आम्ही येईन. आपण आलात, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि टॉस जिंकलं, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा टीम भिवंडीची क्लिअर स्टिक टीम आहे, ते म्हणजे वडूनगर. परफेक्ट गोलंदाजी, परफेक्ट बॅटिंग आहे समोर. त्या संघाबरोबर तुमचा कधी मॅच झाला? आमची एकदा झालेली सरवलीला, तेव्हा त्यांनी आम्हाला हरवलेलं. म्हणजेच ही प्रतिष्ठेची लढाई आहे. म्हणजे तुम्ही जिंकण्याकरताच या मैदानामध्ये आता उतरलेले आहात. आणि असंही नॉकआउट स्पर्धा आहे. खेळ चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे. टीमला काय सांगशील? समोरचा संघ जरी बलाढ्य आहे, मग ते आपल्यामध्ये असलेली जी खेळी आहे ती दाखवणं फार महत्त्वाची आहे. आम्ही आमचं 100% प्रयत्न करू आणि त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 100% त्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्या संघासाठी शुभेच्छा. ही होते जल्पेश भुईर आणि उज्ज्वल पाटील. नावारूपाला आलेला हा खेळाडू
वडनगर संघाचा कॅप्टन. भरपूर चांगला क्रिकेट झाला या सीझनमध्ये. ज्या चुका झाल्या असतील ते विसरून जायचं आहे. मग आता फ्रेश टुर्नामेंट. गजू भाऊचा चषक तुला कसा आवडला? खूप सुंदर संकल्पना आणि सुंदर टुर्नामेंट. आयोजन पण तेवढाच सुंदर आहे आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली. भाऊंनी त्यांचे आभार आहे. टॉस तू जिंकलासा, तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. मग अशी जल्पेशने सांगितलं की आम्हाला मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी हरवला होता सरळी इथे. आता तुम्हाला तीच प्रतिष्ठा जी आहे टिकून ठेवायची आहे, तर टीमला काय सांगशील? असं काय नाही सर, क्रिकेट आहे, हार जीत होत राहील. कधी ते जिंकतील, कधी आम्ही जिंकू. प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% देण्याचा प्रयत्न करावा. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मी दिनेश चौगुलेबद्दल बोलू इच्छितो की आमची जी टीम आहे जी जवळजवळ 20 वर्षापासून चालवणं म्हणजे खाऊ नाही आहे. त्यांनी या टीमसाठी भरपूर काय काय दिले आणि वडनगर गावचा क्रिकेट जो आहे तो त्यांच्यामुळे जिवंत आहे. आणि ते जर नसते वडनगर गावामध्ये तर वडनगरमध्ये कधीच क्रिकेट नसता दिसला कोणाला. उज्ज्वल आता विषय काढला तर मी देखील त्याच्या चर्चा करेलच. प्रत्येक वर्षाला 2 ते 3 लाख रुपये बजेट असतो प्रत्येक संघाचं आणि स्वतःसह आपल्या खिशातून खर्च करणं आणि त्या टीमच्या ओनरने मी म्हणणार ॲज अ क्रिकेटर त्यांनी देखील तुमचं गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून सुनेरी अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. त्या खेळाडूचं नाव प्रत्येक कॉमेंटर घेत असतो भिवंडीचा. मित्रा, तू चांगला उल्लेख केला, त्याचं नाव घेतलं आणि माझा स्वभाव असाच आहे. मला लेजंड खेळाडू दिसले का मी भावूक होतो. मग त्याचं नाव आवर्जून मी घेत असतो. तसंच मी जल्पेशचा देखील उल्लेख केला. जल्पेश एक क्रिकेटर देखील आहे आणि त्याची एक वाहिनी आहे गोबल टेनिस क्रिकेट, त्याचं देखील आपण कौतुक केलं. हे होते उज्ज्वल. मित्रांनो, टॉस झालेला आहे, मोठागाव संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय जल्पेश भोईर अँड कंपनी संघाने घेतलेला आहे आणि समोर वडनगर संघ जो आहे प्रथम फलंदाजी करणार आहे. आपण वेळ न घेता कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील शेळके सरांसोबत जोडणार आहोत. धन्यवाद. थँक्स लॉट संदेश पाटील सर. गावदेवी वसार आणि ब्राह्मणदेव भाटाळे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. पहिला डाव संपला, जिकडे गावदेवी वसारने 67 बनवल्या, 68 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ब्राह्मणदेव भाटाळे संघासमोर चेस डाऊन करण्यासाठी त्याने ठेवलेलं आहे. पहिल्या षटकाला सूरज दुधकरच्या वतीने इथे सुरुवात दिली गेलेली आहे. पहिले 2 चेंडू एकेरी धावा इथे फलंदाजाने घेतलेले आहेत. दोन्ही फलंदाज अर्थात प्रयाग माळी आणि प्रेम पाटील हे एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. स्ट्राईक रोटेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात पहिली धाव पूर्ण करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं बनतं. सूरज दुधकरचा हा चेंडू अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न सूरजने निश्चितच केलेला आहे. स्टार्किंगला बॅटर प्रयाग. लिव्हिंग टेक्निक थोडं खरं तर खराब राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज प्रयागचं योग्य रीतीने त्याला निहाळता आला नव्हता, चेंडू सोडून दिला होता. समोर त्या दिशेने खेळलेले आहेत, तिकडे सीमारेषा थोडी अधिकची लांब आहे आणि त्याचाच प्रत्यय इथे आपल्याला येतोय. या बेस्टिपला गेलेला आहे झेल आणि मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळते सूरज दुधकरला. बॅटर प्रयाग माळी बाद. शहरात गाजतोय गजेंद्र गुलबी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलबी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये यानंतर आपण मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात वडनगर असा सामना अनुभवणार आहोत. मोठा गाव संघाचे संघनायक जल्पेश भोईर यांना कोणत्या अधिकच्या परिचयाची गरज नाही. आज दुपारीच आम्ही रेल्वे ग्राउंड डोंबिवली येथे भेटलो होतो आणि त्यानंतर इथे रात्री पुन्हा एकदा सायंकाळी भेट झालेले जल्पेश यांच्याबरोबर. GTCचे सर्वे सर्वा आहेत, प्रोप्रायटर आहेत. काही वर्षांपूर्वी GTCची त्यांनी सुरुवात केली होती. इवलस रोप लावलं होतं आणि त्याचा वटवृक्षामध्ये आता रूपांतर झालेलं आहे. यावेळेस इथे चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतोय. पंचांचं बोट आबाळाकडे. याचमुळे आणखी एक फलंदाजाला बाद होत असताना आपण बघू शकू. 2 महत्त्वाचे फलंदाज या एकाच षटकामध्ये बाद झालेले आहेत. सूरज दुधकरला आणखी एक यश मिळत आहे. जितू माळी परतले. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सूरज दुधकरच्या वतीने हाताळलं जात आहे. लागोपाठचे 2 मोठे धक्के त्याच्या वतीने दिले गेलेले आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता सूरज दुधकर आपल्याला पाहायला मिळतात. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक या स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेत आहोत. स्पर्धेची 3री रजनी इथे अनुभवत असताना क्वालिटेटिव्ह क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे. यामध्ये तीळमात्र शंका नाही. अडचणींमध्ये डाव ब्राह्मणदेव भाटाळेचा सापडलेला आहे
आणि ह्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतील, परंतु त्यामध्ये त्यांना किती यश मिळतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पंकज माळी दाखल होत आहेत, प्रयाग माळी बाद झाले, जितू माळी बाद झाले, 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत. प्रेम पाटील सारखा एक यंग ब्लड त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर पंकज माळी हे इकडे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. उजव्याच्या त्या फलंदाजाच्या समोर चेंडू बाहेरच्या अंगाने काढण्यामध्ये ते यशस्वी ठरत असताना आपण पाहिलेले आहेत. पहिलं षटक संपतंय ज्यामध्ये फक्त 2 धावा मिळत आहेत. अशातच 68 बनवण्याचं जे टार्गेट आहे ते थोडं अधिक कठीण होत असलेलं आपण खरं तर बघतो, कारण उर्वरित 4 चेंडूंचा जर विचार केला तर 66 धावांची गरज आहे उर्वरित 4 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि 16.50 अशा पद्धतीची सरासरी इथे ठेवावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 16 अथवा 17 धावा बनवण्याचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पार करावं लागेल इथे ब्राह्मणदेव भाटाळेला. ब्राह्मणदेव भाटाळेच्या क्रिकेटचा जर विचार केला तर गेली 4-5 वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर या संघाने अनेक मातब्बर संघांना मात देत असताना आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे, पिटलेला आहे. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये अनेक नवीन खेळाडू एकत्रित घेत असताना जितू माळी असतील, त्याचबरोबर प्रयाग माळी असतील, यांनी संघाची रचना केली, त्याचबरोबर संघाची बांधणी केली आणि फक्त आणि फक्त भिवंडी पुरता मर्यादित न राहता भिवंडीच्या बाहेर सर्व दूर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये ब्राह्मणदेव भाटाळे खेळताना आपण बघत आहोत. या सीझनमध्ये धडाकेबाज चषकामध्ये सुद्धा मुरबाडला ते खेळलेले होते. गिरीश म्हात्रे दुसरं षटक घेऊन जर्सी नंबर 15 फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स एंड. हा खेळाडू अत्यंत महत्वाचे. प्रेम जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहील तोपर्यंत धावांसाठी तो जाईलच. आक्रमक खेळी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच पद्धतीने आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये त्याला इथे दाखवता येईल का हे सुद्धा पाहायचंय. तुमचा प्रतिस्पर्धी जर अव्वल दर्जाचा असेल, तुमचा प्रतिस्पर्धी जर एक निष्णांत शिकारी असेल तर त्याला शह देण्यासाठी तुम्हाला सुद्धा जोर लावावा लागतो. तो जोर इथे लावावा लागेल ब्राह्मणदेव भाटाळेला, कारण पहिला डाव तर आपल्या नावावर केलेला आहे गावदेवी बसारने. यावेळेस इथे पूर्व अनुमान लावत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज पंकज माळी याने केला. चेंडूपाईचा संपर्क आला नव्हता, परंतु वाईड लाईन क्रॉस करत असताना चेंडूला पंचांनी हेरलेल्या हा चेंडू इकडे वाईड घोषित करण्यात आलेला आहे. संघर्ष तर करावाच लागेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. पाहायचे तो संघर्ष कशा पद्धतीने करतील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त करतायत. फक्त निर्धार व्यक्त करून जमणार नाही, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. साधक बाधक विचार करावा लागेल. विशेषत्वाने फुटवर्कवर लक्ष ठेवावं लागेल. मोठा फटका खेळत असताना अयोग्य चेंडूची निवड करावी लागेल. योग्य चेंडूची निवड करावी लागेल. चेंडूची निवड योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण बघतो की चेंडूची निवड जर हुकली तर मग फटका अयोग्य बनतो असं आपल्याला म्हणता येईल आणि तिथे फलंदाज बाद होतात. त्यामुळे ही सगळी आव्हानं आहेत, परंतु या संघाने या पद्धतीचे खाचकळगे बऱ्याचदा भरलेले आहेत. हा फटका चांगला आहे. स्लॉकचा 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केला होता. क्रिकेट कम फुटबॉल जादा असे आमचे सुनील पवार सर म्हणतात. गेली अनेक दिवस सुनील पवार सरांची उपस्थिती आपल्याला इथे खरं तर भिवंडीमध्ये पाहायला मिळत नाही. आपल्या गावी दूरदेशी निघून गेलेले आहेत. पॉवरफुल कॉमेंटेटर म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. गिरीश म्हात्रे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. या अगोदर सुद्धा पंकज माळीने या पद्धतीचा प्रयत्न दाखवला होता. एकच धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही. प्रत्येक चेंडू गणित इथे इक्वेशन बदलणार आहे, समीकरण बदलणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आता अशी बनलेली आहे की फलंदाजाला प्रत्येक चेंडूवर इथे आक्रमण करण्याची सुद्धा गरज भासलेली आहे, कारण या षटकातील 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. गिरीशच्या वतीने एकही मोठा फटका खेळू दिला नाही फलंदाजांना. यावेळेस लांबीच्या दृष्टिकोनातून चांगला चेंडू होता, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं गोलंदाज गिरीशला. वाईड +1 2 धावा मिळतील. पंच शकील कुट्टी सर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. त्याचबरोबर स्वप्नील पाटील सरही आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये पंचगिरीचा स्तर अत्यंत चांगला राहिलेला आहे. शकील कुट्टी सरांची सरांसाठी एक अनाउन्समेंट आहे, या चेंडूनंतर ती मी करेल.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, प्रिसिजन लेवल अत्यंत चांगली राहिलेली आहे गोलंदाज गिरीश म्हात्रेची. शकील कुट्टी सर, आपण जर डान्स करता मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना, तर तुमचे जवळचे मित्र गोल्डन फिंगर बॉय अल्पेश गायकवाड यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. अवाक करणारी गोलंदाजी, वाखाणण्याजोगी गोलंदाजी, प्रशंसेस पात्र ठरणारी गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत गिरीश म्हात्रे. पहिले षटक सूरज दुधकरचं, मोठा खेळाडू आहे सूरज दुधकर, कल्याण ग्रामीण विभागातील. त्याने त्याचं काम योग्य रीतीने केलं. त्याने जो रस्ता बनवला त्या रस्त्यावर चालण्याचं काम, तीच ओढण्याचं काम गोलंदाज गिरीश म्हात्रेने केलेलं आहे. त्याचंही षटक अत्यंत चांगलं राहिलं. 8 धावा खर्च केल्या, एकही फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. षटकं संपतायत 2, 10 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. आणखी 58 धावा हवेत 3 षटकांमध्ये. त्याचमुळे आता हे जे इक्वेशन आहे ते अधिक कठीण बनत चाललेले आहे. जवळजवळ 19-20 धावा प्रत्येक षटकामागे बनवाव्या लागतील. निर्णय घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना आक्रमकतेकडे जाण्याचा. ती जर त्यांना मिळवता आली नाही तर सामना त्यांच्यापासून दूर निघून जाऊ शकतो. त्याचमुळे वेळीच निर्णय घेणं फार गरजेचं. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. त्याचमुळे आता ही प्रिकॉशन, ती काळजी घ्यावी लागेल. अदरवाईज इक्वेशन हे डोईजड होऊ शकतं. युवराज केने यांचं आगमन झालेले. युवराज तुझे सहर्ष स्वागत. भावाळे ब संघाचे तडाखेबंद फलंदाज, मोठ्या इनिंगसाठी जाणले जाणारे फलंदाज सूरज केने यांचे ते छोटे बंधू आहेत. स्कोरिंगच्या रोलमध्ये त्यांना भिवंडीमध्ये आता तुम्ही पाहू शकता. अनेक स्पर्धा त्यांनी भिवंडीमध्ये आता कव्हर केलेल्या आहेत. आणि अल्पेश गायकवाड यांचं ते प्रशिक्षण घेत आहेत. यांच्या हाताखाली तयार होणारे युवराज केने यांनाही त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. उद्यापासून स्वर्गीय दिनकर स्मृती चषक विष्णुदादा पाटील भरोडीकर यांचं आयोजन. तिकडे युवराज केने आणि अल्पेश गायकवाड यांना तुम्ही अनुभवाल. सुनील शेळके सुद्धा पूर्ण दिवस तिकडे आहेत. चौकार मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे फलंदाजाने आणि या चौकाराने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा जर विचार केला तर इथे धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 15. हेच करावं लागेल फलंदाजाला. चौकार षटकार शोधावे लागतील. एक तर मिळालेलं आहे, परंतु ही आक्रमकता वारंवार सुरू ठेवावी लागेल, दीर्घ काळासाठी दाखवावी लागेल. प्रेमचा फटका फसलाय. यावेळेस गोलंदाज चेंडू खाली येत आहेत पाठमोऱ्या अवस्थामध्ये. सूरज दुधकरने एक कठीण झेल टिपलेला आहे आणि त्याचमुळे मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळतं. सूरजचं व्यक्तिगत हे 3रं सुयश. फलंदाज प्रेम पाटील बाद. दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे गमावत आहेत फलंदाजी करणारा संघ अर्थात ब्राह्मणदेव भाटाळे. या सामन्यातील स्मृती त्यांच्या तितक्या चांगल्या राहिल्या नाहीत. कटू स्मृतींना सामोरे जात असताना ब्राह्मणदेव भाटाळे संघ आपल्याला पाहायला मिळतो. पलटवार करणं यासाठी जाणला जाणारा संघ आहे, परंतु आता आव्हान हे फार कठीण बनलेलं आहे. क्रिकेटमध्ये अशक्य शब्द वापरायचाच नसतो असं म्हटलं जातं. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स करतायत. पूल केलेला आहे आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे गुल केलेला आहे. पंचांचा अधिकृत इशारा. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. आल्या चौकार. विभाग प्रमुख पदी न्यू बॅटर आयुष माळी. आयुष हा फुल लेनचा चेंडू, आयुष्या विरोधात टाकला गेलेला हा फुल लेनचा चेंडू गोलंदाज सूरज दुधकरचा. 2 चौकार सूरजच्या विरोधात जरूर आलेले आहेत, परंतु धावपलकाला हवा तसा आकार मिळत नाही. आकार देणं खरं तर ही एक वेगळी गोष्ट आहे आणि वेग देणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तिसरं षटक सुरू आहे. फुलटॉस आणि लगेचच पंचांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो मिळतोय. डिसिजन पंचांचा आला. हा चेंडू 'बी मर नो'.
आणि त्याचबरोबर पंचांच्या निर्णयाला इथे लगेचच चॅलेंज केलं गेलेलं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या वतीने त्याचे तिसरे पंच गोकुलदास पाटील सर आपल्याबरोबर जोडले जातील. 2 धावा तर मिळालेल्या आहेत. 22 पर्यंत पोहोचलेला डाव आतापर्यंत आपण बघतो. 68 धावा बनवायचे. यानंतर मोठा गाव आणि वडूनवगर असा सामना तुमच्या समोर येणार आहे. मोठा गावच्या वतीने जल्पेश भोईर सुद्धा खेळताना आपण बघू शकू. इट्स अ क्लिअर बीमर, त्याचमुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. तिसरं षटक सुरतच्या वतीने फेकलं जात आहे. पंकज माळी आणि त्याचबरोबर आयुष माळी हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. यावेळेस इथे ऑन द राईटचा फटका खेळतात. आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट शॉट ऑफर्ड बाय बॅटर. जस्ट 1 सिंगल, नथिंग मोर दॅन दॅट. And this is the end of third over, and after 3 overs score is 22 while chasing 68 runs. ब्राह्मणदेव भाटाळे थोडं करेक्शन आहे. 23 धावा आहेत धावपलकावर आणि 3 षटकं संपलेली आहेत. बनवायचे धावा 68. त्याचमुळे आता विजय फार दूर आहे आणि तो आता इथे साकारण्यामध्ये टोकाचे प्रयत्न करावे लागतील, कारण प्रत्येक षटकामागे 34 धावांची गरज आहे. क्रिकेटने अनेक रंग आपले दाखवलेले आहेत, अनेक रंग बिखरलेले आहेत. क्रिकेट हा खेळ सर्वदूर पसंत केला जातो. वैश्विक चाहते आहेत क्रिकेटचे, कारण या खेळामध्ये आपण विचार केला तर अनिश्चितता फार मोठी दडलेली असते. 68 बनवायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये 34 बनवायचे आहेत. 2 षटकं शेष आहेत. 2 overs to be bowled by bowling side and दोन षटकांचा खेळ उरतोय. धावा बनलेले त्या म्हणजे 23. याचमुळे 45 धावा गरजेचे आहेत 2 षटकांमध्ये. 22.50 धावांची सरासरी राखायची. 45 धावा गरजेचे आहेत. 2 षटकं उरत आहेत. 4थं षटक उदयच्या वतीने हाताळलं जाईल. यावेळेस इथे खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाजांनी जरूर केला होता. युझिंग द डेप्थ ऑफ द क्रीज अँड देन एक्झिक्यूट. जस्ट 1 सिंगल अवेलेबल. एकच धाव फक्त आणि फक्त इकडे मिळणार आहे फलंदाजाला. आयुष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो खेळत आहेत. त्याचबरोबर पंकज माळी उपस्थित आहेत. पंकज माळी आक्रमकतेने खेळणारा फलंदाज आहे, परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याच्या विरोधात त्याने 6 चेंडू फेकलेले आहेत. एकही चौकार अथवा षटकार पंकजला खेळू दिला नाही. आयुषने चौकाराने सुरुवात केली होती, त्यानंतरचे 4 चेंडू त्यालाही मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश आलेले आहे. त्याचमुळे गोलंदाजांनी सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे या डावामध्ये. हा निष्कर्ष आपण निश्चितच काढू शकतो. यष्टी रक्षक आता यष्ट्यांच्या अगदी जवळ आलेले आहेत. क्लोजर टू दी स्टंप्स. यावेळेचा फटका चांगला आहे. याच पद्धतीच्या फटकेबाजीची चर्चा आपण करत आहोत फलंदाज पंकज माळीच्या, आणि त्याने इथे तोच परिचय करून दिलेला आहे. षटकार. गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि राती. प्रभाकर अण्णांची पुण्याई हाय त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला. चांगला फटका खेळला गेला होता. हे बघा आपण रिप्लेमध्ये बघूया. खेचून मारलं होतं, षटकार मिळाला होता बॅटर पंकज माळीने. षटकार आणि धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेले 30. आणखी 38 हवेत सामना जिंकण्यासाठी आणि 10 चेंडूंचा खेळ येणं शेष असेल. 10 चेंडू 38 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार हवाय. पायांमध्ये चेंडू ठेवलाय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचं बोट आबाळाकडे. या अगोदर षटकार खेळला होता पंकज माळीने. त्याला माघार घेण्यासाठी उद्युक्त केलेले आहे, भाग पाडलेले आहे. यष्ट्यांच्या समोर पकडलं गोलंदाज. उदयला मिळते सफलता आणि ब्राह्मणदेव भाटाळेचा 4था गडी बाद झाला. आक्रमकता धारण करणं प्रत्येक चेंडूमध्ये ही ज्यावेळेस तुमची
गरज असते, ही ज्यावेळेस तुमच्या समोरची अपरिहार्यता किंवा अगतिकता असते त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने फटके खेळण्यासाठी जात असता. पायांमध्ये चेंडू ठेवला गेला होता, त्यावर क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. मनगटाची ताकद सुद्धा फलंदाजाला दाखवायची होती, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. यशस्वी झाला गोलंदाज उदय. फलंदाज बाद होत असताना आपण बघतो 30 या सांघिक धावसंख्येवर चौथा गडी परतलेला आहे. न्यू बॅटरी नवीन फलंदाज दाखल होतोय यावेळेस भावेश माळी. आणखी एक मोठा फलंदाज ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या वतीने. खरं तर बॅटिंग ऑर्डर चेंज केलेली आपल्याला पाहायला मिळते ब्राह्मणदेव भाटाळेने, कारण प्रेम पाटील याला प्रयाग माळीच्या बरोबर सलामीसाठी धाडलं होतं. स्ट्रॅटेजिकल चेंज आपण बघतो. या अगोदर सुद्धा शेळके ब्रदर्स पोगाव, जय हनुमान पोगावने या पद्धतीचा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केलेला आपण पाहिला होता. जिकडे तुषार सलामीसाठी येतात त्याऐवजी आकाश बगळेला धाडलं होतं. अखूड चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा अधिक बाहेर जात असताना आपण बघतो यावेळेस गोलंदाज उदयच्या वतीने हा चेंडू वाईड आलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. याही वेळेस फुलालेंचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांचं बोट आभाळाकडे. आणखी एक फलंदाजाला परतावं लागेल. उदयने इथे खरं तर 2 फलंदाजांचा अस्त केलेला आहे आणि 5वा गडी गमावलेला आहे ब्राह्मणदेव भाटाळेने. काय कमालीची गोलंदाजी केली जात आहे इथे गावदेवी वसारच्या या गोलंदाजांच्या वतीने. फार दूरवरून प्रवास करत असताना हे क्रीडांगण अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडचं त्याने गाठलेलं आहे. आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं आहे ते क्रिकेट सुद्धा स्टँडर्ड लेवलचं आहे. एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट इथे खेळत असताना वसार संघ आपण बघतो. या संघाविषयी जरी सांगायचं झालं तरी फक्त आणि फक्त कल्याण ग्रामीण पुरता मर्यादित न राहता बदलापूर असेल, त्याचबरोबर पनवेल असेल, भिवंडी असेल, मुरबाड असेल, अनेक ठिकाणी हा संघ खेळताना आपण बघत असतो. गावदेवी वसार आणखी एकदा फुललेंचा चेंडू ऑलमोस्ट यॉर्कर. फलंदाजाकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नाही. 4 षटकं संपतायत. धावफलक स्थिर आहे ते म्हणजेच 31 वर. बनवायचे धावा 68 आणि आणखी 37 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. एकूण 6 चेंडू फेकले गेलेले आहेत, परंतु त्यामधून एक चेंडू वाईड हाताळलाय उदयने. हा चेंडू इकडे फेकला गेलेला आहे. लेंथ बॉल होता. फलंदाजाच्या समोर खरं तर तिकडे राईज झाला. पंचांच्या वतीने 3ऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. स्टंपिंगसाठी फलंदाज बाद आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि स्वप्नील पाटील सरांचा हा रिव्ह्यू आहे. आणि सॉफ्ट सिग्नल इथे आउट आहे. यस, बेग युअर पार्डन. यस, बॅटर हॅज टू डिपार्ट. फलंदाज इथे स्टंपिंग बाद आहेत. यष्टी चित करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. रवी वायले सारखे मोठे खेळाडू यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठा अनुभव आहे खेळाडू रवी वायले यांच्याकडे आणि तो अनुभव यष्ट्यांच्या मागे ते योग्य रीतीने वापरत आहेत. बघा, यष्टी रक्षक ज्यावेळेस यष्ट्यांच्या क्लोज असतो त्यावेळेस होतं काय की फलंदाजाच्या हालचालीवर त्याचा परिणाम होतो. फुटवर्क वापरत असताना फलंदाज खरं तर दोलायमान परिस्थितीमध्ये येतात, द्विधा मनस्थितीमध्ये येतात, फ्रस्ट्रेट होत असतात. नेमकं फ्रंटफुटला जात असताना त्याला अनेकदा विचार करावा लागतो. मग यामध्ये होतं काय की लेंथ बॉलला फलंदाज स्वतःला क्रॅम करून घेत असतो. बऱ्याचदा यॉर्क सुद्धा होत असताना फलंदाजाला आपण बघतो आणि ते बेनिफिट जातं गोलंदाजांकडे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून कुणाल गडगेचा वापर केला जात आहे. कुणाल गडगे येत आहेत. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावर. 37ची गरज आहे. कुणालचा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला आहे. प्रत्येक गोलंदाज
त्याच क्षमतेने गोलंदाजी करतोय, प्रत्येक गोलंदाज त्याच ॲक्युरसीने गोलंदाजी करतोय. त्याचमुळे कंप्लीट बॉलिंग अटॅक आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, अर्थात गावदेवी वसारकडे. एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी, त्या स्पर्धेचं टायटल मिळवण्यासाठी तुमची फलंदाजी थोडी वीक असेल तरी चालते, परंतु गोलंदाजी डिपार्टमेंट तुमचं चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. 1-2 सामने तुम्ही फलंदाजीच्या जोरावर जरूर जिंकू शकता. त्याच पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन गावदेवी वसारने आतापर्यंत दाखवलेलं आहे. यावेळेस इथे फटका फसलाय. यष्ट्यांच्या मागून रवी वायलेचं मार्गदर्शन सातत्याने गोलंदाजांना मिळतं. गोलंदाजाने चेंडू हाताळण्यापूर्वी रवी वायलेने ज्या पद्धतीने तिकडे खाणाखुणा दाखवल्या होत्या त्या गोलंदाजाला, हे करता आलं पाहिजे तुम्हाला. जे अपनाशी ठावे ते इतरांची सांगावे असं म्हणतात. शहाणे करून सोडावे सकळ जना. तोच अनुभव देतायत, डिराईव्ह करतायत, योग्य वेळेला योग्य उपयोजन करतायत अनुभवाचं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत, परंतु गोलंदाजाचा काही रोल त्यामध्ये नसल्या कारणाने फलंदाज तिकडे सेफ असतील. एकेरी दुहेरी धावा धावपलकर फक्त जोडल्या जातील, त्यांचं तसंही महत्त्व नाही. 2 चेंडूचा काही शेष धावा बनलेले आहेत, त्या म्हणजेच 36. आणखी 32 धावा हवेत, 2 चेंडू शेष आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण बघितलं की ब्राह्मणदेव भाटाळे सारख्या मातब्बर संघाला इथे पाणी पाजलेलं आहे. त्यांना आउटक्लास केलेलं आहे गावदेवी वसार या संघाने. आणि आणखी एक फलंदाज इथे त्रिफळ्या चिच्च्या रूपाने बाद. देव माणूस माणुसकीचा, सर्व धर्म समान भावनेचा, शरदचंद्र पवार साहेबांचा शील. शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल गोलंदाज कुणाल गडगेच्या वतीने. याचबरोबर हा सामना इथे संपुष्टात आलेला आहे. वर्चस्व पहिल्या चेंडूपासून गावदेवी वसार संघाने इथे प्रस्थापित केलं होतं आणि शेवट या सामन्याचा इथे झालेला आहे. सामन्यामध्ये दिमागदार विजय गावदेवी वसारचा जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक ब्राह्मणदेव भाटाळे, हार्ड लक जितू माळी, पंकज माळी, प्रेम पाटील अँड ऑल टीम. या सामन्यातील सामनावीर खेळाडू, गोलंदाजी ज्या गोलंदाजाने अत्यंत चांगली केली, 2 षटकं ज्याच्या वतीने हाताळली गेली आणि 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केले. त्याचबरोबर फलंदाजी करत असताना 16 धावा ज्या फलंदाजाने पहिल्या डावामध्ये बनवल्या ते सूरज दुधकर आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. आपण जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिकडे आहेत संदेश पाटील भिवंडीकर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी. इट्स ओ टू यू संदेश. थँक्यू सो मच सुनील सर. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आई गावदेवी वसार टीम संघाच्या खेळाडूला, ज्याने विकेट्स देखील घेतल्या, धावा देखील बनवल्या आपल्या संघासाठी. तर मित्रांनो,